जानेवारी 2010 मध्ये 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्यानंतर यावर्षी आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा काळांमध्येही अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे आढळले। या आत्महत्यांना अनेक कारणे असू शकतात। त्यातील महत्त्वाच्या कारणांमध्ये अभ्यासाचे अनावश्यक ओझे, न आवडलेला लादलेला अभ्यासक्रम, पालकांच्या विद्यार्थ्यांकडून वाढणाऱ्या अपेक्षा, व्यायामाचा अभाव, निकृष्ट आहार, पालकांकडून मुलांसाठी मिळणारा कमी वेळ, कौटुंबिक कलह अशी अनेक कारणे यात समाविष्ट आहेत। यावरच एक अनोखा उपाय आणि उपक्रम चालवत आहेत पुण्यातील विपश्यना ध्यान केंद्र। पुणे महानगरपालिका आणि विपश्यना ध्यान केंद्र या दोहोंकडून संयुक्तपणे या आवाराची देखभाल केली जाते। स्वारगेट बस स्थानकाजवळ असलेल्या या 3 एकर परिसरात 5 ते 6 इमारती असून ध्यान करण्यासाठी स्वतंत्र सभागृह, जेवणासाठी स्वतंत्र हॉल आणि पुरुष आणि स्त्रियांना राहण्यासाठी स्वतंत्र इमारती आहेत। त्याचप्रमाणे येथील प्रसन्न वातावरणात झाडे आणि नानाविध प्रकारची फुले, हिरवळ इत्यादी भर घालतात। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी आनापान ध्यान सखी शिबिराचं आयोजन लहान मुलामुलींसाठी करण्यात येतं। वयोगट 9 ते 16 या वयोगटाच्या मुलामुलींसाठी हे ध्यान विनामूल्य प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी घेण्यात येतं आणि श्वासाच्या साह्यानं मनाला एकाग्र करणं शिकवलं जातं। श्वास हे आलंबन असल्यामुळं कुठल्याही जातीचा, वर्णाचा, पंथाचा विद्यार्थिनी ही साधना करून आपलं मन सबल आणि निर्मल करून तणावाला सामना करू शकतात। आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांनी शोधलेली ही 2500 वर्षापूर्वीची साधना आहे। पूज्य आचार्य श्री सत्यनारायण गोयंकाजींनी 1969 मध्ये ही साधना परत ब्रह्मदेशातून जशीच्या तशी भारतामध्ये आणून इगतपुरीला प्रशिक्षण कार्यास आरंभ केला। जगात 150 केंद्र आनापान आणि विपश्यना शिकवण्याचं काम करतात। या साधनेमुळं मुलांची स्मरणशक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते, एकाग्रता वाढते, भय कमी होतं, चंचलता दूर होते आणि मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढल्यामुळं, त्यांची आकलनशक्ती वाढल्यामुळं त्यांच्या निकालात आणि वर्तणुकीत आमूलाग्र बदल घडून येतो। महाराष्ट्रामध्ये जानेवारीमध्ये 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। हा एकदम गंभीर प्रश्न महाराष्ट्रासमोर आज उभा आहे आणि याला कारण मुलांचं दुर्बल मन। त्यामुळं मुलांचं मन सबल आणि निर्मल करण्यासाठी एक महत्त्वाचं शास्त्रोक्त ध्यान आहे आणि हे ध्यान या ठिकाणी विनामूल्य शिकवलं जातं। जुन्या साधकांच्या दानावर हे सगळी सेंटर चालतात। त्याचप्रमाणे पुणे विपश्यना समिती अंतर्गत 2 केंद्र आहेत। एक मरकळ या गावी आळंदीपासून 7 किलोमीटरवर आणि एक स्वारगेटला। या दोनही केंद्रावर मोठ्या माणसांसाठी म्हणजे 19 वयोगटाच्या पुढे वृद्धांपर्यंत 10 दिवसाची विपश्यनेची शिबिरं घेतली जातात। ही सगळी शिबिरं विनामूल्य आहेत। श्वास आणि हे संवेदना हे आलंबन असल्यामुळं कुठल्याही जातीचा, वर्णाचा, पंथाचा, देशाचा स्त्री पुरुष ही साधना करून आपलं मन सबल आणि निर्मल करून चांगलं जीवन जगू शकतो। एक शास्त्रोक्त ध्यान आहे आणि खूप लोकांना याचा फायदा होतो कारण ताणतणावाने आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। लोकसंख्येच्या 1% माणूस हा वेडा आणि 33% सीमारेषेवर आत्ताच नुकताच अहवाल प्रकाशित झालेला आहे। जगातल्या 10% लोकांना रात्री झोप येत नाही। 2015 साली 40% लोक मानसिक आजारांनी ग्रस्त असतील आणि 595 आत्महत्या एका वर्षामध्ये झालेल्या एक बातमी नुकतीच वाचण्यात आली। त्यामुळे ताणतणावाला तोंड देण्यासाठी विपश्यना एक शास्त्रोक्त पर्याय आहे। पूज्य आचार्य सत्यनारायण गोयंकाजींच्या मार्गदर्शनाखाली 150 केंद्र जगामध्ये कार्यरत आहेत आणि पुण्याचं काम एरिया टीचर म्हणून डॉक्टर हमीर गामला यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी टीम अव्याहतपणे हे काम करत आहे। विपश्यना या साधनेमुळं 90% आजार हे मानवी मनाशी संबंधित असतात। जसजशी माणूस साधना करू लागतो तसं त्याच्या आजारापासून त्याची मुक्तता होते। व्यसन करणाऱ्यांचं व्यसन सुटतं आणि मनाची सबलता वाढली की सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित असतात। त्यामुळं 1000 युद्ध जिंकण्यापेक्षा मनाचं एक युद्ध जिंकणारा योद्धा हा सर्वश्रेष्ठ असतो। मन प्रमुख असतो। मन चिंती ते वैरीनं चिंती, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। म्हणून या मानवी मनाला सबल आणि निर्मल करून आनंदाने जीवन जगण्यासाठी सध्याच्या ताणतणावाच्या स्पर्धेच्या युगामध्ये विपश्यना एक शास्त्रोक्त पर्याय आहे। राज्य सरकारने यासाठी 14 दिवसाची कम्युटेड लिव्ह परावर्तित रजा मंजूर केलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं। 1.5 ते 2 महिने अगोदर पुण्याच्या केंद्रावर बुकिंग करायला लागतं। इगतपुरी 3 ते 4 महिने फुल असते। आता नुकताच एका वर्तमानपत्राने एक बातमी टाकली होती
मनशांतीसाठी आता वेटिंग लिस्ट सुरू. पुण्याच्या केंद्रावर 30 ते 40 लोक दरमहा वेटिंगसाठी रांगेमध्ये प्रतीक्षेमध्ये उभे असतात. तर अशी ही विपश्यना साधना ही पूर्णपणे विनामूल्य शिकवली जाते. निवासी असते. 10 दिवस तुम्हाला राहायला लागतं. तुम्हाला कुणाशीही बोलायला परवानगी नसते. तुम्हाला काही लिहायचं नसतं, वाचायचं नसतं. 10 दिवस बाह्य जगाचा सगळा संपर्क तोडून आंतरजगताचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला शिबिरात दाखल व्हायला लागतं. पहिल्यांदा 3 दिवस श्वासाच्या साह्यानं मनाला एकाग्र करणं शिकवलं जातं आणि नंतर 7 दिवस संवेदनांच्या आधारावर मनशुद्धीची विपश्यना साधना शिकवली जाते. 18 पगड जातीची लोक या ठिकाणी येतात. जातपात वर्ण संप्रदाय सगळ्या बाजूला ठेवून मनशुद्धीची शास्त्रोक्त साधना शिकून आपलं मन सबल आणि निर्मळ करतात. मुलांच्या विविध समस्यांमुळे मुले नैराश्याकडे वळतात आणि मग आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. यासाठी मुलांच्या मानसिक सबलतेसाठी आनापान ध्यान सती हे शास्त्रोक्त ध्यान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या केंद्रावर सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळात विनामूल्य शिकवले जाते. यामध्ये भोजन आणि नाश्त्याची ही सोय विनामूल्य केली जाते. कोणीही या शिबिराला तसेच 10 दिवसांच्या शिबिराला प्रवेश घेऊ शकतो. त्यासाठी कोणताही जातीभेद वर्णभेद केला जात नाही. पुण्यामध्ये 2 सेंटर्स आहेत. एक धम्मपूर्ण स्वारगेटचं आणि मरकडचं धम्मानंद. तर पुण्यामध्ये दोन्ही सेंटरमध्ये 3 एकूण कोर्स होतात महिन्याला आणि दोन्ही सेंटर्सला एकूण ॲडमिशन 150 ते 250 असतात. त्यापैकी दोन्ही सेंटर्समधले 100 तिकडे ॲडमिशन असतात आणि 100 इकडे असतात. वेटिंगला 30-40 लोक असतात कोर्सला. कोर्ससाठी वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण असते. 18 वर्षानंतर कोणीही कोर्स करू शकतं. त्यासाठी कोर्सची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग तिथून पुढे तुम्ही कोर्स करू शकता की नाही, नियम तुम्हाला समजले की नाही हे बघूनच आम्ही कोर्ससाठी ॲडमिशन देतो. याच्यासाठी काय कुठल्या प्रकारची फी वगैरे काय आकारली जाते? या कोर्ससाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही आणि हा सगळ्यात महत्त्वाचा कोर्स म्हणजे मानसिक रुग्णांसाठी नाही आहे. तर कुठलाही व्यक्ती हा कोर्स करू शकतो. मनाची सबलता वाढवणे हा कोर्सचा हेतू आहे आणि मनाचं शुद्धीकरण. कोर्सचं बुकिंग कशा पद्धतीनं केलं जातं? कोर्सचं बुकिंग ईमेल थ्रू होतं. ऑफिसमध्ये येऊन तुम्ही कोर्सची माहिती घेऊ शकता, पोस्टाने फॉर्म पाठवू शकता, फॅक्सने फॉर्म पाठवू शकता आणि कोर्सचं ॲडमिशन होतं. त्यासाठी तुम्हाला घरी 15 पडते. असं मुलांसाठी या उपक्रमात जे आनापान ध्यान सती हे शास्त्रोक्त पद्धतीने शिकवले जाते त्याचा या मुलांना अभ्यासात आवड निर्माण होणे, एकाग्रता वाढणे, ताणतणावातून मुक्तता होण्यास मार्ग शोधणे, वैचारिक शक्ती वाढवणे अशा अनेक गोष्टींसाठी होतो. एका वेळच्या शिबिरात 9 ते 16 वयोगटातील तब्बल 150 ते 175 मुले मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. ध्यान पद्धतीसह विरंगुळा आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी विविध मनोरंजक खेळही येथे घेतले जातात. त्यातून मुलांना खूप फायदा होतो. माझं नाव आहे निखिल राजू पाटील. मी DS बारी स्कूलमध्ये शिकतो. माझे इथं 10 कोर्स झालेत. मी इथं आलो असताना माझी बुद्धी वाढली. आनापान घेतो, श्वास आतमध्ये घेणे बाहेर सोडणे शिकवतात. ती वाढली. रोज एकाग्रता वाढली. इथे अभ्यासात लक्ष येत जातं. पेपर सोपा जातो. माझं नाव रेवती आहे. मी इथे विपश्यनाला कसं ध्यान करायचं आणि अभ्यासात कसा किंवा दुसऱ्या ह्याच्यात लक्ष लागेल तसं ते शिकायला आले. मी 7-8 कोर्स केले तिथे. मला त्याच्याने खूप फरक पडला आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाने हे विपश्यना करायला पाहिजे कारण का खूप मदत होते. ज्याच्यात तुम्ही काम करतात किंवा अभ्यास करता त्याच्यात तुम्हाला चांगलं ध्यान लागेल आणि तुम्ही सफल व्हा असं मला वाटतं. म्हणून प्रत्येकाने इथे येऊन विपश्यना आणि 1-2 कोर्स करायला पाहिजे. मग तुम्हाला त्याच्यात मदत होईल आणि तुमचं आयुष्य पण सफल होईल. माझं नाव ऋतुजा शिंदे. मी इथे पहिल्यांदा आली आहे आणि इथे मला कळलं की माझं मन काही इथे श्वासाच्या साह्यानं मन एकाग्र करायला एकाग्रता करायला शक्य झालं. आम्ही आज इथे 9 वाजता आलो. इथे आम्हाला श्वासाच्या साह्याने मन एकाग्र कसं होतं ते समजलं.
या शिबिरासाठी तसेच 10 दिवसांच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी 14 दिवसांची परिवर्तित रजा राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. या संपूर्ण केंद्रावरील उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य असल्याने याचा सर्व खर्च येथेच शिकून गेलेल्या जुन्या साधकांनी दिलेल्या डोनेशन्सवर चालतो. तर हिरवळ आणि गार्डनची देखभाल ही पुणे मनपाकडून करण्यात येते. तसेच येथे काम करणारे आणि ध्यान शिकवणारे सर्वजण विनामूल्य स्वयंसेवक म्हणून येथे काम करतात. त्यामुळे अशा या आगळ्या वेगळ्या उपक्रमात पुणेकरांनी आणि इतर नागरिकांनी सहभाग घ्यावा. येथील शिबिरात सहभागी होण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे सुद्धा नोंदणी करू शकता. www.punyadharma.org आणि www.dhammo.org या ठिकाणी पाहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन दत्ता कोहिनकर यांनी जनवार्ताशी बोलताना केले.